तुम्ही डायरेक्ट त्यांनाच विचारा. तारिणी ये सांग, उद्यापनाला 2 दिवस बाकी आहे. तू उद्यापन करणारच ना? हा काय प्रश्न आहे निशी? गेले काही दिवस ती पूजा करते, उपास करते, उगाच केलं का तिने हे सगळं? मग हे तिला सांगू द्या ना काकू. निशित ए तू थांब रे. तारिणी सांग, उद्यापन करणारच ना? अगं ए, काय विचार करतेस तू? अगं हे उद्यापन तुझ्या हातून व्हायला हवंय. गुरुजींनी सांगितलं या घरातल्या मोठ्या सुनेच्या हातून ते व्हायला हवंय. लक्षात आहे ना तुझ्या? एक मिनिट प्लीज, एक मिनिट. तारिणी, काकू काय विचारतायत? तू उद्यापन करणार आहेस हे स्पष्टपणे सांग ना त्यांना. केदार, अरे बोल ना, तू उद्यापन करणार आहे ना? ऍक्च्युली तारिणी ताई ती नाही बोलणार. मी सांगते ना काय झालंय. तारिणी उद्यापन करू शकणार नाहीये कारण ती बाहेर चालली आहे. नाही तसं तिचं प्लॅनिंग आहे ना. काहीतरी काय बोलतेस निशिता? तारिणी असं का करेल? गेले काही दिवस ती मनोभावे पूजा करतेय, उपास करतेय. तिला तिच्या जबाबदाऱ्या चांगल्याच माहिती आहेत. चेतना काकू, तुम्हाला खूप विश्वास आहे ना तुमच्या तारिणीवर? हो, मग ती आता गप्प काय? काही बोलत का नाहीये? तिची चूक नसेल तर ती भडाभडा बोलते, भाषण देते ना. मग आता का चिडी चूप? ए निशित, जरा थांब. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. युवी तू डोक्यावर पडल्यासारखी बघू नको. शांत बस. सॉरी ताई, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. मला हे बघा, तारिणी आणि माझ्यात वाद आहेत. आमचं पटत नाही, मान्य आहे मला. पण ती घराच्या बाबतीत हलगर्जीपणा करेल असं मला खरंच वाटत नाही. प्लीजच. म्हणजे तू उद्यापन करणार आहे, हो की नाही तारिणी? प्लीज तू बोल आणि माझी बायको बिंडोक आहे हे सगळ्यांसमोर पुन्हा एकदा सिद्ध कर. काय बोलतोयस? बोल तारिणी, सगळे वाट बघतायत. तारिणी, तू उद्यापन करणार आहेस ना? ताई ऍक्च्युली एक मिनिट. तारिणी, नाही मैत्रीण, हा कुठे आहे आणि तिला नेमकी तुझी अशी काय गरज आहे? नाव काय आहे मैत्रिणीचं? माणसाला एक नाव असतं ना, तर मैत्रिणीचं नाव काय? तिचं नाव काय आहे? बोल. नाव. भारती, भारती, भारती. भारती खूप जवळची आणि जिवलग मैत्रीण आहे माझी. ताई, आजवर तिने मला आईसारखं प्रेम केलंय. मी माझ्या मैत्रिणीला वचन दिलं होतं की तिच्या अडचणीत मी तिला कधीच एकटीला नाही सोडणार. तरी सुद्धा आजपर्यंत तिच्यासमोर जेवढ्या केवढ्या अडचणी आल्या ना, तिने सगळं एकटीने सहन केलं, माझ्यापर्यंत नाही आली. आज इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा तिने मला बोलवलंय आणि मी तिला वचन दिलं होतं ताई, त्यामुळे मला जावंच लागेल. मला जावं लागेल ताई. मी हे उद्यापन नाही करू शकणार. मी नाही ना गेले तर खूप मोठं नुकसान होईल. मला जावंच लागेल ताई. कोण आहे ही भारती? कोण आहे ही जिच्यासाठी तू घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून चालली आहेस?
अरे तू काय असं उभा आहेस? विचार ना तुझ्या बायकोला, विचार कुठे चाललीये ती? तिच्या मैत्रिणीला तिची गरज आहे. ताई तिचा निर्णय झालाय. आपण प्लीज तिला जाऊ देऊया. छान, बघितलं ना, झालं यांचं सुरू. एकाने निर्णय घ्यायचा, दुसऱ्याने मम म्हणायचं. हेच करत असतात ते. आणि घरची जबाबदारी घेतली आहे ना, मग ती पूर्ण करायला नको का? आणि ह्या घरावर संकट आलेलं तुम्हाला दोघांनाही चालणार आहे? नाही, तुम्हाला चालणार असेल, मला चालणार नाही. ए, घेतलीस ना जबाबदारी, मग ती पूर्ण कर. साखरपुडा घरच्या घरी करीव असं म्हणाले. मी चालेल म्हंटल. तुझं काय मत आहे? आई, आई, ए आई. अरे मला काय म्हणालस का माधवा? अगं हो, वैभवरावांच्या बाबांचा फोन आला होता. हे सांगत होतो. अगं नातीचं लग्न अजून खूप लांब आहे. आता फक्त साखरपुडा आहे. तू आतापासूनच चिंता करायला लागलीस का? हो, चिंता आहे मला नातीची, पण काव्याची नाही, तारिणीची. नेमकं काय झालंय? तारिणी काही बोलली आहे का तुला? अगं घरी आली ना तेव्हा पण ती तुटक तुटक वागत होती. घाई होते म्हणून तिच्या डोक्यात काही शंका आहेत का? नेमकं काय चाललंय तिच्या डोक्यात? ते खरं तर मलाही माहिती नाही, पण जे काही तिच्या डोक्यात चालू आहे ना, त्यामुळे पोर काळजीत दिसली मला. अगं मग आधी नाही का सांगायचंस? मी बोलून घेतलं असतं तिच्याशी. आता फोन करू का तिला मी? नाही नाही नाही, नको नको. तिच्या मनात काय चाललंय ते सांगणाऱ्यातली नाहीये तारिणी. पण देवीकडे एकच मागणं मागते. तिच्या डोक्यात जे काही सुरू आहे ना, ते सगळे प्रश्न लवकर मिटू देत. अगं मिटतील ग. केदार आहे ना तिच्या बरोबर. ते दोघं सगळं नीट करतील बघ.